कसे आहात बालमित्रांनो? तुम्ही सिंहासन शब्द ऐकलाय की नाही? सिंहासन म्हणजे काय? जिथे सिंह बसतो ते आसन. आता सिंह म्हणजे काय? खरोखरचा सिंह प्राणी सिंहच नाही बरं का. तर सिंहासारखा एखादा पराक्रमी व्यक्ती, एखादा राजा, पराक्रमी राजा ज्या आसनावर बसतो त्यालाही आपण सिंहासन म्हणतो. हे सिंहासन कोणाला मिळतं बरं? तर ज्यात ते गुण असतात. आता जसं तुम्ही समजा तुमच्या शाळेत तुमच्या टीचरच्या खुर्चीवर बसले, तर काय तुम्हाला ते गुण आहेत तुमच्यात? तुमची योग्यता आहे त्याच्यावर बसायची? तुम्ही तुमच्या शिक्षकांसारखं शिकवू शकता का? नाही ना. हेच आपल्याला सांगणार आहे एक गोष्ट आहे, सिंहासन बत्तीसी. हे नाव आहे फक्त त्या गोष्टींच्या एक शृंखलेचं. अनेक गोष्टी याच्यात आहे. याचं नाव तुम्ही ऐकलंय का कधी? तेच मी आज तुम्हाला सांगते. राजा भोज म्हणून एक मोठे राजा होऊन गेले. त्यांच्या राज्यात एक गुराख्याचा मुलगा होता. तो उंच मातीच्या अशा टेकडीवर बसायचा आणि न्यायनिवाडा करायचा. म्हणजे कोणाचे भांडण तंटे झालं तर त्यांना न्याय द्यायचं काम करायचा आणि सगळ्यांना समाधान व्हायचं. खूप त्याची बातमी सगळीकडे पसरली. राजालाही खूप आश्चर्य झालं की एवढा लहान मुलगा, कोणी कसल्याही प्रकारचं भांडण त्याच्याकडे घेऊन जावं तरी तो त्यांचं भांडण सोडवतो. कसं शक्य आहे? या टेकडीच्या खाली काही आहे का? असं काही जादू आहे का? काय आहे हे बघायसाठी त्यांनी त्याला खणायची आज्ञा केली. आणि जेव्हा त्या टेकडीच्या खाली खणल्या गेलं तर तिथे एक सुंदरसं सिंहासन निघालं. त्या सिंहासनावर नर्तकींचे पुतळे लागलेले होते. त्यांनी ते आपल्या राज्यात आणलं. रत्नजडीत देखणं सिंहासन होतं ते. सुंदर नक्षी कोरली होती त्याच्यात आणि एकूण 32 पुतळ्या त्या अशा होत्या त्याच्यात कोरलेल्या. राजाला वाटलं आपण या सिंहासनावर बसावं. राजाला त्याच्यावर बसायची खूप इच्छा झाली. तो त्याच्यावर बसणार तेवढ्यात त्यातली एक पुतळी प्रत्यक्षात प्रगट झाली आणि राजाला म्हणाली, तुला कल्पना नसेल पण हे सिंहासन राजा विक्रमचं आहे. यावर बसण्याची तुझी योग्यता आहे का आधी तपासून पहा. राजाला आश्चर्य वाटलं. तो म्हणाला, माझी योग्यता तपासायची म्हणजे काय? म्हणजे याचा अर्थ विक्रमसारखे गुण तुझ्यात आहे का तपासून पहा. राजा म्हणाला, विक्रमचे कोणते गुण होते? मग त्यांनी राजा विक्रमाची एक कथा सांगितली, त्याच्या शौर्याची कथा. आणि राजा भोजला विचारलं की असा शौर्यवान तू आहेस का? तुझ्याकडे विक्रमात इतकं शौर्य असेल तर यावर बैस. राजा भोजच्या लक्षात आलं आपल्याकडे इतकं शौर्य नाही. राजा सिंहासनावर न बसताच परत गेला. दुसऱ्या दिवशी पुन्हा तो सिंहासनावर बसणार. तोच दुसरी प्रगट झाली पुतळी आणि म्हणाली की आज मी तुला त्यांच्या औदार्यासंबंधी कथा सांगते. पुन्हा तोच प्रश्न, तुझ्यात इतकं औदार्य आहे का? राजाच्या लक्षात आलं की नाही, अजूनही आपल्यात इतकं औदार्य नाही. आपण या सिंहासनावर बसण्याच्या लायक नाही आहोत. करत करत तिने 32 वेगवेगळ्या गुणांसंबंधी 32 गोष्टी सांगितल्या आणि म्हणूनच याला सिंहासन बत्तीसी असं म्हणतात. तर याचाच अर्थ काय की आपल्याला कुठल्याही जागेवर बसायचं असेल, म्हणजे कुठल्या पदावर बसायचं असेल तर आपल्याला त्या पदाच्या योग्य गुण आपल्यात आत्मसात करावे लागतील. तेवढी मेहनत घ्यावी लागेल. जसं गरुड एखाद्या पडक्या किंवा बुटक्या भिंतीवर बसला म्हणून त्याला कावळ्यासारखं कोणी हिणवणार नाही. पण जर का कावळा एखाद्या सिंहासनावरही बसला तरी त्याला हिणवतीलच. तुम्ही कोणत्या जागेवर बसला आहात यामुळे तुम्हाला मोठेपणा मिळत नाही. तुम्ही किती गुणवान आहात यावरून तो मिळतो. एखाद्या मोठ्या प्रसादाच्या शिखरावर कावळा बसला म्हणून त्याला गरुडाचा मान मिळणार नाही. सिंह बना, जिथे बसाल ते सिंहासन होईल. कशी वाटली बालमित्रांनो ही गोष्ट? आवडली ना? मग काय, करणार ना प्रयत्न सिंह बनण्याचा? चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा गोष्टीसोबत. तोपर्यंत बाय.